श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। आज आहे 2026 या वर्षातली दुसरी अंगारकी संकष्टी। यावर्षी 2 अंगारक्या संकष्टी आलेल्या आहेत। तर तुम्हाला आजच्या दिवशी असं एक काम करायचं आहे जेणेकरून आपल्यावर असलेलं कर्ज हे फेडण्यासाठी मदत होईल, नवीन नवीन संधी आपल्याला उपलब्ध होतील। तर आज संध्याकाळी तुम्हाला जवळच असलेल्या गणेश मंदिरात, गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला अथर्व शीर्ष जे आहे त्याचं पठण करायचं आहे 1 वेळा। गणपती बाप्पाच्या चरणी एक नारळ अर्पण करून आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत, आपले दुःख आहे किंवा आपलं कर्ज आहे ते त्यांना सांगायचं आहे की मला या दुःखातून, ह्या कर्जातून लवकरात लवकर बाहेर काढ, याच्यातून नवीन नवीन संधी उपलब्ध होऊन दे जेणेकरून मी ते कर्ज फेडू शकते। मी तुम्हाला नेहमी सांगते की प्रत्येक गोष्टीला, मेहनतीला आणि कष्टाला पर्याय नसतो। कष्ट केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय पैसा आपल्याकडे येत नाही। पण असे काही उपाय आहेत जे केल्याने आपल्याला, आपण जे कष्ट करतो, जी मेहनत करतो त्याला थोडीशी चालना भेटते। याचबरोबर तुम्हाला संकट मोचन म्हणजेच गणपती बाप्पाचं कर्जमुक्ती, ऋणमोचन एक स्तोत्र आहे, त्या स्तोत्राचं पठण करायचं आहे। गुगलवर किंवा यूट्यूबवर तुम्ही सर्च केलं तर ते तुम्हाला भेटेल। ते पण तुम्हाला 7 वेळा त्याचं पठण त्याच मंदिरात राहून करायचं आहे। घरी येताना गणपती बाप्पाच्या इकडे असलेला अष्टगंध घरी घेऊन या, आपल्या कपाळी लावा आणि आपल्या घरी असलेला अष्टगंध आहे त्याच्यात तो एकत्र करून ठेवा। छोटेसे उपाय आहेत पण हे नक्की करा। आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण आज आहे अंगारकी संकष्टी। तर गणपती बाप्पासमोर जाऊन हे 2 गोष्टी, अथर्व शीर्ष आणि ऋणमोचन स्तोत्र गणपती बाप्पाचं आहे त्याचं पठण नक्की करा। जर गरिबाला दान करता आलं तर 100% करा, कारण की पुण्य सगळ्या गोष्टीतून आपल्याला तारून देतं। आणि तुमचं पुण्य म्हणजे काय? अन्नदान। अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असतं। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। गणपती बाप्पा मोरया।